संदीप क्षीरसागर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये फार महत्त्वाचा विषय, अनेकदा त्या सभागृहामध्ये त्या विषयावरती चर्चा झाली. ग्रामीण भागातला विषय. माझ्या मतदारसंघामध्ये मंत्री महोदय, डुकराचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, आपण ते थोडंफार नुकसान करत नाहीत तर ते पूर्ण शेतीचे शेती म्हणजे उद्ध्वस्त करून टाकतात. ह्याच्या पुढचं अध्यक्ष महोदय, काही प्रकारी घटना अशा झाल्या आहेत की आपण जी उपाययोजना मंत्री महोदय आपण करतात की ती आपण चारी करतो किंवा ते तारची कंपाऊंड वॉल करतो, पण त्यांनी काही सुद्धा फरक पडत नाही. उलट ते चारीवरतून हरणासारखी उड्या मारून जातात आणि जी तार केलेली कंपाऊंड वॉल आहेत ती 2-3 दिवसामध्ये ते आतून उकरून त्याच्यामध्ये बाहेर जातात. अध्यक्ष महोदय, या डुकरांच्या त्रासामुळे फक्त शेतीच उद्ध्वस्त होत नाहीये तर काही शेतकऱ्यांना आपले प्राण सुद्धा गमावे लागले आहेत. तर माझी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयाला आहे की या संदर्भातली जी उपाययोजना आपण आपल्या विभागामार्फत ठरवली आहे ती पूरक नाही आहे, तर कायमस्वरूपी काही या संदर्भातल्या उपाययोजना करा, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, या अगोदरच उत्तर देताना मी सांगितलं सन्माननीय सदस्यांना की रानडुक्कर मारण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. आपण जिल्हाधिकारी स्तरावर आपण या संदर्भात आमदार म्हणून बैठक घ्यावी, आपल्याच अध्यक्षतेखाली समितीही करण्यात आली आहे, तोही GR निर्गमित केला आहे. नंबर 2, जी नुकसान भरपाई या अगोदर होती त्यामध्ये आता भरीव वाढ करून 50,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई, 6 ते 10,000 ची नुकसान भरपाई, आता जास्त नुकसान होतं म्हणून तीही करण्यात आलेली आहे. यासोबत नुकसान भरपाईच्या ज्या काही केसेस होत्या त्या या अगोदरच्या सरकारमध्ये 2-2 वर्ष राहायच्या आणि ही गोष्ट लक्षात आली म्हणून आता कायदाही करून 30 दिवसात ती दिली पाहिजे असंही ठरवण्यात आलं आहे. आता पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की काही ठिकाणी 30 दिवसात नुकसान भरपाई दिली जात नाही आणि यासाठी आता सॉफ्टवेअर करून याचाही आढावा घेऊन त्या ठिकाणी आपण करण्याचा निर्णय केला. पण याशिवाय तुम्हाला काही सूचना असेल तर तुम्ही 3 वाजताच्या बैठकीत माझ्या दालनात